हॅलो मित्रांनो, मी डॉक्टर किशोरी पगार, होमिओपॅथिक कन्सल्टंट, नाशिक. मला आज तुमच्यासमोर एक केस सादर करायची. ती अशी केस आहे की 24 वर्षाचा मुलगा जो माझ्या गावाकडचा, पण त्याला माहिती नव्हतं की मी कोण आहे, काय आहे, असं सगळं काही. त्याने माझ्या इन्स्टाला ना काही केसेस मी त्याचे फोटोज वगैरे व्हिडिओज असं काहीतरी मी टाकलेलं असतं. सो त्याने ते एक दिवस बघितलं. मग बोलतो, तुम्ही काय करता? म्हटलं मी डॉक्टर आहे. अच्छा, कसले डॉक्टर आहात? म्हटलं मी होमिओपॅथिक कन्सल्टंट आहे, मी सगळे केसेस मी ट्रीट करू शकते. अच्छा, बोलतो कुठे असतात? म्हटलं नाशिकला असते मी. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे, काही सांगायचं आहे का? हां बोलतो, माझं ट्रीटमेंट चालू आहे. म्हटलं कशाची? तो माझा HB हायर साईडला असतो नेहमी. खूप साऱ्या डॉक्टरांकडे जाऊन आलो, हिमॅटॉलॉजिस्टकडे जाऊन आलो, MD मेडिसिन DNBकडे जाऊन आलो. ओके, रिपोर्ट्स आहेत? हो आहेत. मग तुम्ही काय ट्रीटमेंट देणार मला? म्हटलं मी होमिओपॅथी ट्रीटमेंट देणार. त्याचे काही साईड इफेक्ट असतात का? त्याने मला असं विचारलं. पण त्याचं जे बोलणं जे मला असं वाटत होतं ना, लाईक प्लॅटिना किंवा असं एकदम वरचढ बोलणं असं काहीतरी वाटत होतं मला. आणि म्हणजे मी सावध राहून बोलायचं, मी एकदम नमतं बोलायचं त्याच्यासमोर, त्याच्या प्रश्नांची फक्त उत्तरं व्यवस्थित द्यायची असं मला वाटत होतं. म्हणे होमिओपॅथी काय असतं? म्हटलं ही होमिओपॅथी ही एक लाईक होलिस्टिक थेरपी. म्हटलं ह्याच्यापासून कुठले साईड इफेक्ट होत नाही, हे रूटपासून आजार बरे करत असतात, ते काढत असतात असं. ओके, म्हणे मी येतो नाशिकला एखाद दिवशी अपॉइंटमेंट घेऊन. म्हटलं चालेल. आणि त्याचा अचानक आणि हां, त्याने माझ्याकडून नंबर पण मागितला, माझा मोबाईल नंबर. आणि मग मला व्हॉट्सअपला त्यांनी रिपोर्ट टाकले. तर त्या टायमाला त्याचा HB ना हायर साईडला होता. 19 झालेला असा. 19चा मग तो अधूनमधून कुठे 17 दाखवत होता, कुठे 19 दाखवत होता. त्याने हिमॅटॉलॉजिस्टला दाखवलेलं. त्यांनी बऱ्याच साऱ्या टेस्ट केलेल्या. त्या टेस्टमध्ये मग काही अप अँड डाऊन दाखवत होतं. प्लेटलेट काउंट त्याची कमी झालेलं आहे, पांढऱ्या पेशी वाढलेल्या. असं कर मग तो एक दिवस त्याचा मला कॉल आला की मॅडम मी आज नाशिक येतो आहे, तर मला किती वाजेचं टायमिंग देणार? म्हटलं तुम्हाला यायचं 4:30 वाजता. तो बहादर 3 वाजता तो नाशिकमध्ये. बोलतो आत्ता नाही येऊ शकणार का तुम्ही? म्हटलं एकदम रुबाबात, मी आता नाशिकमध्ये, तुम्ही आत्ता बघा ना मला, काय प्रॉब्लेम आहे असं असं त्याचं म्हणणं होतं. म्हटलं नाही, 4:30 नंतरच माझी OPD ओपन होते, कामं असत, हा रेस्टचा टायमिंग असं. ठीक आहे. त्याने त्याला तो काही बोलला नाही, रिॲक्ट नाही केला. आणि मी लोकेशन मागितलं, मी लोकेशन नाही टाकलं त्याला माझ्या क्लिनिकचं. तो आला क्लिनिकला आणि बघितलं माझ्या क्लिनिकचं बोर्डचं नाव बघितलं. बोर्डवर माझी डिग्री वगैरे सर्व असं गाडी लावताना गाडी स्टँडला लावत होता आणि माझं सगळं लक्ष होतं डोअरमधून. तो वरती बघतोय, चावी बंद करतोय, गाडी साईडला लावतोय. आणि त्याची जी बॅग, त्याने जे काय फाईल्स आणलेल्या होत्या ती बॅग घेऊन तो त्याने एंटर केला. आला, बसला. म्हटलं या बसा. अच्छा, म्हटलं तुम्ही आहात का? म्हणे हो. तो माझ्यापेक्षा लहान, पण मी त्याला रिस्पेक्ट देऊनच त्याच्याशी बोलत होतो. काय सांगतो, तर प्लॅटिनाही असू शकतं, नाही रिस्पेक्ट दिला तर मी गेली असं म्हणून. आणि त्याने बॅग खाली ठेवली आणि बॅगेतून सगळ्या अशा फाईल काढल्या आणि माझ्यासमोर टेबलवर ठेवून दिल्या. आय वॉज शॉक की अरे प्लॅटिना की अजून कुठली निघते. मग तो बोलला मॅडम ह्या माझ्या फाईल्स आहेत, जवळजवळ 2 वर्षाचा मी ट्रीटमेंट घेतो आहे. मला डेंग्यू पण झाला होता. तेव्हा लक्षात आलं की माझा HB हायर साईडला राहतो, पण मला कोणी अजून व्यवस्थित मुळासकट ट्रीट नाही करत आहे. मी अजून पण सॅटिस्फाईड नाही आहे. 19 HB, मी घाबरलो आहे. फिजिशियन, माझे फॅमिली फिजिशियन मला वेगळंच काहीतरी सांगतात, MD मेडिसिन DNB तर वेगळंच काहीतरी सांगतात. त्यांनी मला मग नाशिकला पाठवलं हिमॅटॉलॉजिस्टकडे. त्यांनी मला ते रिपोर्ट करायला लावले. 1.5-2 लाखाचा खर्च झाला, पण अजून मला बरं वाटत नाही. माझा हा HB कसा कमी होईल असं माझ्या बिलकुल पण म्हणजे टेन्शन येतं आहे मला. लोक 4 लोक विचारतात का रे तुझी तब्येत बरी आहे का असं. तेव्हा असं वाटतं की का विचारताय मला हे, मला राग पण येतो. बरं म्हटलं ओके.
बोलतो की मॅडम तुम्हाला अजून एक सांगतो मी, जसं तुम्ही मला सांगितलं होमिओपॅथिक आहे, होमिओपॅथी काय असतं माहिती का, हे जाणून घेण्यासाठी मी यूट्यूबला गेलो की होमिओपॅथी नेमकी काय असतं, कशावर काम करते, काय करते ती. आणि मी आत्ता काल माझ्या काका काकूंना पण विचारलं, ते नाशिकमध्ये राहतात, होमिओपॅथी काय असते असं. ओके. आणि अजून 2-3 लोकांना पण मी विचारलं होमिओपॅथी म्हणजे, तो इतका डाऊटफुली होता. लाईक त्याला असं वाटायचं की मी डिल्युजन ऑफ रॉंग सफरमध्ये तर नाही ना जाते, बिट्रेड ऑफमध्ये तर नाही, हे रुब्रिक मी घेत गेले. लाईक डाऊटफुल नेचर, डिल्युजन बिट्रेड ऑफ बिंग, त्याच्यानंतर डिल्युजन सफरिंग ऑफ, असं मी रुब्रिक घेत गेल्या आणि त्याची फाईल पण चेक केली. हां, मग मॅडम हे 2021मधले हे रिपोर्ट आहेत, हे 22मधले रिपोर्ट आहे, हे 23मधले आहेत, हा 24मधला आता फेब्रुवारी मार्चमध्ये केलेला आहे. म्हटलं ओके. मग मी त्याला मेडिसिन दिली आणि तुम्ही तर गेस केलंच असेल मी त्याला कुठली मेडिसिन दिली. तो हायोसायमस झाला. हायोसायमस मी त्याला दिली. 1 महिन्यानंतर त्याचा मी रिपोर्ट त्याला करायला लावला. मी रिपोर्ट पण टाकणार आहे व्हिडिओमध्ये. HB त्याचा 15, प्लेटलेट काउंट त्याची नॉर्मल आणि पांढऱ्या पेशीसुद्धा, WBC काउंटसुद्धा नॉर्मल. त्याला काय वाटलं काय माहिती, मॅडम त्याचा फोन आला, मॅडम मी रिपोर्ट केलेला आहे CBC, तुम्ही बघून घ्या. पण त्या दरम्यान 1 महिन्यामध्ये त्याला मी जेव्हा पण त्याला 2 वेळा मी मेडिसिन दिले, 15-15 दिवसांचा फॉलोअप ठेवला. त्याला मी लिहून द्यायची मेडिसिनवर की ही सकाळी इतक्या घ्यायच्या, 10-10 मिनटामध्ये इतकं घ्यायचं. तरी पण तो घरी जाऊन ना परत मला फोन करून विचारला, म्हणजे इतका तो डाऊटफुल नेचरमध्ये. आणि मग मी त्याला म्हटलं, अरे मी त्याच्यावर लिहून दिलेलं आहे, तू बघायचं आहे ना, त्याच्यावर एवढं तुला तिथे समजून सांगाल तरी पण तुम्हाला घडी घडी कॉल करून सांगतो. नाही, मी सगळ्या गोष्टी कन्फर्म करून मगच करतो, प्रत्येक गोष्ट मी विचारतो. आणि झालं काय होतं माहिती का, 15 दिवसांचा नंतरचा जो फॉलोअप होता तो मी माझ्या गावाकडे गेले, त्यावेळेला मी त्याला तिकडच्या माझ्या एका फ्रेंडच्या क्लिनिकला बोलवलं होतं. आणि तिथे त्याला बोलवून मग त्याला ॲक्च्युली ॲड्रेस टाकला. तर बोललं मी काय तिथे एवढं काही येत नाही, त्याच्यामुळे मला इथलं काही माहिती नाही आहे मॅडम. मी म्हटलं असं क्लिनिकचं नाव आहे, अशा लोकेशनला आहे. तो बोलतो क्लिनिकला वरती बोर्ड आहे ना, बोर्डवर व्यवस्थित तेच नाव आहे ना. अरे बापरे, काय सांगू, म्हणजे मला लिटरली राग यायचा, ह्या व्यक्तीला मी काय सांगू, कसं समजून सांगू. असं सिम्पल थिंग्स तो मला विचारतो आहे डाऊटफुल नेचरनुसार. आणि काय ती मॅजिकल होमिओपॅथी इज लिटरली मॅजिक आहे. म्हणजे मी खरंच प्राऊड करते की मी होमिओपॅथिक कन्सल्टंट आहे. सेकंड थिंग, मी HHFचं खूप धन्यवाद करते. मी खरंच ग्रॅटिट्यूड आहे HHFबद्दल. डॉक्टर मयुरेश महाजन सर, डॉक्टर योगेश राजूरकर सर, डॉक्टर कृष्णकुमार दिंडे सर, डफाले सर, अलोक सर, त्याच्यानंतर जयंत सर आहेत, प्रीती मॅम आहेत. ह्या सगळ्यांचे मी जेव्हा केसेस बघत जाते ना, त्याच्यातून मला एक मेडिसिन शिकायला मिळतात आणि मी त्या माझ्या OPD बेसिसवर, डेली प्रॅक्टिसवर मी ते अप्लाय करते. आणि पॉलिसायथेमियाची केस मी हायोसायमसने ट्रीट केली. सो थँक्यू सो मच. मी खरंच मनापासून होमिओपॅथीची थँक्यू करते की मी होमिओपॅथिक डॉक्टर आहे. थँक्यू सो मच.